निघतो चंद्रा. तुझ्याशी बोलतोय चंद्रा. बाय बाय चंद्रा बाय. आम्ही चंद्राला बाय करतो, विधाताला नमस्कार करतो, एकमेकांच्या डोळ्यात पुन्हा एकदा बघतो. पुढील आयुष्यात काय गुलाबी स्वप्न आहे त्यांची पुन्हा एकदा उजळणी करतो. काय करायचं पुढच्या वर्षी. घरी जातो आणि एकमेकांच्या मिठीत गुडूप. दॅट्स माय लाईफ. आय एम सॉरी. आय जस्ट लॉस्ट माय कंट्रोल. भाऊजी 31 डिसेंबरला तुम्ही एवढे रोमॅन्टिक वागता चेतू सोबत. खोटं बोलत असेल ना या क्षणाला थोबाडीत मारा माझ्या. एवढं अति नको करू. अरे कानाखाली मारलं डोकं कशाला पकडतोस. अगं तू काय तसं ऐकते. असं बाय बाय असं कोण करतं का चंद्राला. तो एवढं खोटं करतो तुला कळत नाही. त्यांच्या भावना अनावर होत आहेत, त्यांना कळत नाहीये कसं रिॲक्ट व्हायचं आणि तुम्ही त्यांना कसं बोलताय. वहिनी माझ्यासाठी मी पाय पडतो. भाऊजी, नको, माझ्यासाठी आवाज नका वाढू. मी कोण आहे. मी फालतू आहे. नाही भाऊजी आहे तू खरंच फालतू आहेस. तू समय नाही यार. समय नको. मी खूप मेहनतीने प्लॅन जुळवलाय. समय प्लीज मी पाय पडतो. पैसा के पार्ट ऑफ इट के जस्ट लांबरा पैसा. डॉक्टर पैसा जस्ट लांबरा. भाऊजी तुम्ही खरंच अरे यार चेतूला असं म्हणजे 31 डिसेंबरला तिच्यासोबत साजरी या जगातला प्रत्येक पुरुष जो आपल्या बायकोवर आपल्या जोडीदारावर नितांत प्रेम करतो तो प्रत्येक जण 31 डिसेंबर एकत्र घालवण्याची स्वप्न बघतो आणि घालवतो. कुणालाही विचारा तुम्ही. यार प्रसादला विचारा. प्रसाद 31 डिसेंबरला मंजिरी शिवाय कुणाचा एकाचा विचार करतोस का रे तू. मित्रांबरोबर जातोस का तू पार्टीला. कधीच नाही. दादा भाऊजी नाही बोलताना घामाचं ओघळ दिसतो. खोटं ओसांडून वाहत यार. नको दादा असं नको कधीच करू. नाही. कधीच नाही. सुख याला माहिती नाही. मी ते फॅमिलीला जवळून ओळखतो. प्रसाद आणि मंजिरी दर 31 डिसेंबरला एकत्र असतात. किती उलट एकत्र बसतात आणि पुढच्या वर्षी पार्टी न देण्याची काय कारण असावी याच्यावर विचार करतात.